गवई साहेबांच्या या सार्थ कर्तृत्वाचा गौरव करतो आहेत आणि त्याचबरोबर आपण हेही जाणून घेतलं पाहिजे की साहेबांची जडणघडण ज्यांनी केली त्यांचे आज आपण आभार मानले पाहिजे, त्यांचे ऋण मानले पाहिजे। साहेबांचे पिताजी देशातील आंबेडकर चळवळीचे एक मोठे नेते रासू गवई साहेब किंवा ज्यांना दादासाहेब गवई असं त्यांचे सर्व सहकारी म्हणत असत। मला हा योग लाभला की दादासाहेबांच्या सानिध्यात मी राहू शकलो आणि मी जे पाहिलं की दादासाहेब जसे बाबासाहेबांचे अनुयायी होते पण केवळ बाबासाहेबांच्या विचाराचं अंधानुकरण करणारे अनुयायी नाहीत, तर बाबासाहेबांच्या विचारांवर सश्रद्ध ठेवणारे आणि बाबासाहेबांच्या विचारांच्या विषयी मूलगामी चिंतन करणारे एक अभ्यासक होते। आणि म्हणून जेव्हा केव्हा दादासाहेब हजारो श्रोत्यांसमोर दीक्षाभूमीवर आपले विचार मांडत असत किंवा जेव्हा केव्हा साहेबांच्या निवासस्थानी दादासाहेबांना भेटायला काही मंडळी आली किंवा काही खाजगी चर्चा होत असे, हे माझं भाग्य होतं की मी साहेबांचा शेजारी होतो आणि कधी कधी मग दादासाहेबांची विचारपूस करण्यासाठी किंवा सहज भेटण्यासाठी जायचो आणि त्यांच्या त्या चर्चा ऐकताना मला जाणवायचं की दादासाहेबांनी संविधानाविषयीचा किती मूलगामी अभ्यास केलाय, त्यांचं चिंतन किती आहे आणि ते त्या चिंतनाने प्रकट होत होते। दादासाहेबांचे याच्यासाठी सुद्धा आभार आपण मानले पाहिजेत आणि त्यांचं ऋणी राहिलं पाहिजे। याचं कारण असं की जेव्हा गवई साहेब विधिज्ञ म्हणून उत्तम नावलौकिक त्यांनी मिळवला आणि वकिली अत्यंत जोरात त्यांची चाललेली होती, अशा वेळी गवई साहेबांना तत्कालीन मुख्य न्यायमूर्तींनी न्यायमूर्ती पदासाठी विचारणा केली। गवई साहेबांना कदाचित द्विधा असावी की आपण हे स्वीकारावं किंवा काय करावं। त्यांनी दादासाहेबांना विचारलं आणि मित्र हो पहा की दादासाहेबांसारखा ज्याच्यासाठी मी म्हणालो की त्यांचं मूलगामी चिंतन आणि बाबासाहेबांच्या विचाराचे सच्चे अनुयायी मी का म्हणतो त्याचं कारण तुम्हाला त्यांच्या उत्तरात सापडेल। दादासाहेब म्हणाले की भूषण तुम्ही यशस्वी विधिज्ञ आहात, उत्तम व्यवसाय करत आहात, तुम्हाला उत्तम प्रकारे अर्थप्राप्ती होईल, कदाचित इतकी अर्थप्राप्ती होईल की त्याला काही सीमा राहणार नाही, पण तुम्ही जर न्यायदान क्षेत्रात गेलात, न्यायमूर्ती म्हणून काम केलं तर तुम्ही आपल्या समाजाची सेवा कराल, आपल्या देशाची सेवा कराल आणि ही एक मोठी संधी तुमच्या पुढे येते आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही देशाची फार उत्तम सेवा कराल, समाजाची उत्तम सेवा कराल आणि म्हणून तुम्ही न्यायमूर्ती पद स्वीकारावं अशी माझी इच्छा आहे। आणि गवई साहेबांनी आपल्या पिताजींच्या इच्छेला मान दिला आणि साहेबांनी न्यायमूर्ती पद स्वीकारलं आणि म्हणून दादासाहेबांचे आपण ऋणी असलं पाहिजे की आज आपल्याला गवई साहेब लाभले ते दादासाहेबांच्या आग्रहामुळे। आईसाहेबांच्या विषयी मी तसंच सांगेन की जेव्हा दादासाहेब पूर्ण व्यस्त असायचे तेव्हा ही जबाबदारी आईसाहेबांच्यावर होती की भूषण सर असतील, त्यांची भावंडं असतील, त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देणं, त्यांचं संगोपन कसं होत आहे याकडे पाहणं। आणि आईसाहेबांनी त्यांच्या एका मुलाखतीत फार चांगलं सांगितलं। त्या म्हणाल्या की दादासाहेबांनी असं सांगितलं की दुर्दैवाने असं घडतं की बहुतेक राजकारण्यांची मुलं ही वेगळ्या प्रांतात जातात किंवा अपेक्षित त्या पद्धतीने काम करत नाहीत, कारण त्यांच्याकडे हव्या त्या पद्धतीने कोणी लक्ष देत नाही। आईसाहेबांनी दादासाहेबांच्या मनाची भावना ओळखली आणि आईसाहेबांनी स्वतःला या एका ध्येयासाठी वाहून घेतलं की आपण आपल्या मुलांचं उत्तम संगोपन केलं पाहिजे, त्यांनी आपापल्या क्षेत्रात उत्तम नावलौकिक मिळवला पाहिजे आणि देशाचे उत्तम नागरिक म्हणून त्यांनी उभं राहिलं पाहिजे। आणि ते अविरत धाराव्रत स्वीकारून या माऊलींनी आपल्या सर्व मुलांना आज आपल्या पुढे एक उत्तम नावलौकिक करून देणारी अशी मुलं म्हणून आपल्या समोर ती उभी आहेत।
दादासाहेबांचं व्यक्तिमत्व, मी नेहमी असं म्हणतो की मराठीतले 2 शब्द केवळ जणू दादासाहेबांच्या व्यक्तिमत्वासाठी आहेत की काय असं मला वाटायचं, ते म्हणजे राजस आणि राजबिंडे. अत्यंत राजस अशा व्यक्तिमत्वाचे धनी असलेले दादासाहेब. एक मध्यंतरी लेख वाचनात आला आणि मला अगदी जाणवलं की मलाही दादासाहेबांच्या विषयी नेहमी तेच वाटायचं. तो लेख गिरीश कुबेरांनी लिहिला होता एका व्यक्तिमत्वाविषयी, ते सदर लिहितात स्नेहचित्रमध्ये. आणि त्यांनी एका व्यक्तिमत्वाविषयी लिहिलं तर की ते मोठं उमदं व्यक्तिमत्व होतं. आणि आम्ही जेव्हा केव्हा जायचो आणि प्रतीक्षा करायचो आणि काही वेळाने ते यायचे तर असं वाटायचं की हे आत्ताच जणू स्नान करून शुचिभूत होऊन पूजा करून आलेले आहेत की काय, इतके प्रसन्न आणि ते व्यक्तिमत्व वाटायचं. दादासाहेबांना जेव्हा केव्हा मी भेटायचो मला असंच वाटायचं की दादासाहेब आत्ताच छान स्नान करून त्यांचं पानिका आवरून आलेले आहेत आणि इतक्या प्रसन्नपणे, इतक्या प्रसन्न मुद्रेने आणि इतक्या राजस व्यक्तिमत्वाने ते आम्हाला भेटत असत. खरं तर मी इतका लहान होतो, म्हणजे मी सरांपेक्षा वयाने लहान, दादासाहेबांपेक्षा तर खूपच लहान, पण तरी देखील दादासाहेब अगदी आवर्जून चौकशी करायचे, बोलायचे, माझ्या मुलांच्या विषयी विचारणा करायची. तेव्हा अशा पद्धतीने जसं आपल्याला आपल्या संयोजकांनी सांगितलं की मराठीतली ती गीताची ओळ आहे, शांताराम आठवलेंच्या या गीतातल्या ओळी आहेत, तुकाराम चित्रपटातल्याच आहेत की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तेव्हा अशा पद्धतीने त्या ओळी आज आपल्याला खऱ्या होताना दिसत आहेत.